नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं कल्पतरू पॅटर्नमध्ये मी अजय कांगोणे सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जो तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये 1 मार्क हमखास देऊन जातो. त्याच्यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट पाहिली तर या टॉपिकवर 1-2 प्रश्न नेहमी विचारले जातात. काय असते समूहदर्शक नाव वगैरे याबद्दल आपण बघूया. तर समूहदर्शक शब्द काय असतात तर याच्यामध्ये एकापेक्षा जास्त वस्तू, प्राणी, व्यक्ती, ओके, एखाद्या वस्तू ऑब्जेक्ट झाला, ॲनिमल झाला किंवा एखादा पर्सन झाला, यांच्या कलेक्शनला, याच्या समूहाला दाखवण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला म्हणतात समूहदर्शक शब्द. ओके, जे सोल्जर लोक राहतात, सोल्जर असतात ना, तर त्यांच्या कलेक्शनला आर्मी म्हणतात. काय म्हणतात त्याला? आर्मी म्हणतात. सैनिक, मराठीमध्ये त्याला सैनिक म्हणतात. तर सैनिकांची काय असते या ठिकाणी? तुकडी असते. काय असते? तुकडी. मराठीमध्ये शब्द आहे त्याला तुकडी. मग सोपा एक उदाहरण तुमच्या समोर मांडलेलं आहे. आंब्याच्या झाडांची, ज्या ठिकाणी आंब्याचे खूप सारे झाडं असतात त्या शेताला, त्या लोकेशनला काय म्हणतात? आमराई. काय म्हणतात त्याला? आमराई. एक तर राई म्हणतात किंवा आमराई. जिथं आंब्याची झाडे खूप सारी असतात त्याला म्हणायचं आमराई. लॉक झाला शब्द. चला पुढं काही कलेक्शन बघूया. उंटांची काय असते? झुंबड. उंटांची झुंड किंवा झुंबड. उंटाची झुंड काय म्हणतात? झुंड किंवा झुंबड. ऊसाची काय असते या ठिकाणी? मळई. काय असते? ऊसाची मळई. जे ऊस असतो, मळईच्या ऐवजी या ठिकाणी त्याला अजून म्हणू शकतो या ठिकाणी मोळी. काय शब्द येऊ शकतो या ठिकाणी? मोळी. ओके. नंतर काजूंची किंवा माशाची असते गाथन. काय असते या ठिकाणी? गाथन. गाथन, थव्याचा गाथन असते. काजूंची किंवा माशांची असते गाथन. कलिंगडाचा काय असते रे? ढीग. कलिंगडाचा काय असतो? ढीग. केळ्यांचा, केळी असते, केळ्याचा घड असतो किंवा त्याला म्हणतात लोंगर. त्याला काय म्हणतात? लोंगर. केळ्यांचा घड किंवा लोंगर. शब्द काय? उंटांची झुंड किंवा झुंबड. ऊसाची काय असते? मळई. ऊसाची काय असते? मळई. काजूची काय असते? गाथन. माशांची काय असते? गाथन. माशांची सुद्धा काय असते? गाथन. कलिंगडाचा काय असतो? ढीग. केळ्यांची काय असतो? केळ्यांचा घड किंवा लोंगर. जास्तीत जास्त ऑप्शन तुम्हाला लोंगर शब्द येतो, घड शब्द येत नाही. हे आता आपण केळी, डझनभर केळीवाला कार्यक्रम. हा. गवताचा काय असतो? भारा. गवताचा काय असतो? भारा. गाई गुरांचे खिल्लार. गाई गुरं म्हणजे जे ढोरं असतात ना, गाई, त्याचे वासरं वगैरे, गाई गुरांच्या कलेक्शनला काय म्हणायचं? खिल्लार. गाई गुरांचे खिल्लार. गाई गुरांचे खिल्लार. चोरांची किंवा जे दरोडेखोर असतात त्यांची काय असते रे? टोळी. चोर लोकांची काय असते? टोळी. दरोडेखोरांची काय असते? चोळी. अरे सांबावाला कार्यक्रम. सांबाची काय होती? टोळी होती. गब्बर सिंग वाली. चक्रांची काय असते? चलत. चक्रांची काय असते? चलत. चक्रांची चलत. चक्रांची चलत. आता हे नवीन शब्दांसाठी लक्षात, जे नवीन विद्यार्थी आहेत ज्याच्यासाठी हे नवीन शब्द आहे, तर तुम्हाला काय करायचं? एक सिंपल सांगतो, याला 4-4, 5-5 वेळा रिपीट करायचं, त्याला लिहून बघायचं. तुम्हाला हे शब्द लवकरात लवकर चांगले पाठ होतात. पुढं तारकांचा काय असतो? पुंज. तारकांचा पुंज. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो कलेक्शन ऑफ स्टार. कलेक्शन ऑफ स्टार. तारकांचा मराठीमध्ये शब्द काय? त्याला पुंज. त्याच्यानंतर द्राक्षांचा घड. द्राक्ष राहतात ना, द्राक्ष, ग्रेप्स, त्याला घड म्हणतात किंवा त्याला घोस म्हणतात. द्राक्षाचा घोस किंवा घड. ढगांचा घनमंडल. काय असते या ठिकाणी? घनमंडल. ढगांचा घनमंडल. नाण्यांची चलत. त्याला काय म्हणतात? चलत. नाण्यांची चलत. उंटाचा किंवा लमानांचा असतो तांडा. उंटाचा किंवा लमानाचा काय असतो? तांडा. शेम शब्द आला. उंटांची. ची म्हटलं ची. उंटाची म्हटलं झुंड किंवा झुंबड. उंटाचा म्हटलं तर तांडा. चा चीन शब्द बदलायला.
नंतर उपकरणांचा संच, आहे की नाही, खूप सारे या ठिकाणी मशिनरीज वगैरे आहेत. उपकरणाचा काय म्हणतो आपण, संच. करवंदाची काय असते, जाळी. करवंदाचा जो वेल असतो त्याला आपण करवंदाची जाळी. किल्ल्यांचा असतो जुडगा. किल्ले असतात ना, किल्ले, फोर्ट्स, त्याच्या किल्ल्यांच्या कलेक्शनला काय म्हणतात, त्याला जुडगा. काय म्हणतात त्याला, जुडगा. केसांचा असतो पुंजका. केसांचा काय असतो, पुंजका. हे केसाचा पुंजका, हे असं माधून टाकलं की महिला वर्ग बांधते ना. कोणाला भांडायचं असेल तर पटकन केस असे बांधते, आबाव म्हणते. कोणाला भांडण करायची, तुम्ही एखाद्या फिल्म वगैरे बघितलं असतं ना, तर ते केस असे बांधायचे म्हणजे काय करायला, केसाचा पुंजका. समजलं का. हा, खेळाडूंचा, प्लेयर्स असतात ना, प्लेयर्स, टीम असते खेळाडूची. खेळाडूंचा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, संघ. खेळाडूंचा काय असतो, संघ. नंतर घ्या, गवताची पेंडी आणि किंवा गंजी, दोन शब्द लक्षात. गवताची पेंडी, गवताची गंजी, गवताचा भारा. गवताचा भारा, गवताची पेंडी किंवा गंजी. चाची ना फरक बदलायला, चाची. ओके, ठीक आहे. गुरांचा कळप, गुरांचा कळप. घरांची चाळ, घरांची चाळ. खूप सारे घर, चाळ म्हणतात त्याला, चाळ, चाळी म्हणतात. काय लक्षात, चाल म्हणतात, चॉल आहे की नाही, पिक्चर मध्ये. जहाजांचा काफिला, जहाजांचा काफिला. जिकडे खूप सारे जहाज असतात त्याला काय म्हणतात, जहाजांचा काफिला. क्लिअर झालं. नंतर घ्या, ताऱ्यांचा पुंजका. ताऱ्यांचा पुंजका, काहीतरी आलं तर रे. तारकांचा, तारकांचा पुंज, ताऱ्यांचा पुंजका. चाचीनं फरक बदलायला. क्लिअर झालं. दुर्वांची, हे काय, दुर्वांची. दुर्वा, गणपती बाप्पा मोरया. दुर्वांची काय असते, जुडी. धान्याची काय असते, रास. धान्याची काय असते, रास. हे धान्य वगैरे, ज्वारी वगैरे टाकले असेल त्याला, त्याचं ते पहाडासारखं केलेलं असते ना, त्याला म्हणायचं रास. नारळांचा ढीग असतो, नारळांचा ढीग. अजून कलिंगडाचा सुद्धा काय असतो, ढीग. शाबाश, आहे बरोबर. खेळाडूंचा संघ झाला का रे, ओके. पुढं, नोटांची काय असते, थप्पी. पैसाही पैसा, पैसाही पैसा. ओके, नोटांची थप्पी, पैसाही पैसा. चला, पक्ष्यांचा काय असतो, शाबाश, पक्ष्यांचा थवा. बापरे, म्हणजे तुम्ही आज व्हायरलच होणार समजा. तुमचं नाव घेऊ काय लेक्चर मध्ये आता. ओके, घेतो. कदमबाई, हा, ठीक आहे. प्रश्नपत्रिकांचा संच. प्रश्नपत्रिका, क्वेश्चन पेपरचा बंडल असतं ना, त्याला मराठीमध्ये प्रश्नपत्रिकांचा काय म्हणायचं, संच. पालेभाजीची जुडी. पालेभाजीची काय असते, जुडी किंवा गड्डी. गड्डी राहते ना, गड्डी किंवा जुडी. पुस्तकांचा किंवा वह्यांचा असतो गट्टी. बापरे, कल्पतरू पटनात जरा जोरात दिसायलंय. पुस्तकांचा गट. वा 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 वा, कानात मी आज कापूस घालून बसा लागते का की व्हिडिओ लेक्चर पाहताना लोकांना. हा, फळांचा काय घोस किंवा ढीग. फुलांचा. भाकरींची काय असते किंवा रुपया. भाकरी असते ना, भाकरी आपल्याला खायच्या एकावर एक कशा ठेवल्या किंवा या ठिकाणी भाकरीसोबत रुपया, एक रुपयाचं कॉईन असं आपण ठेवतो ना एकमेकावर, तर त्याला म्हणायचं चवड. काय म्हणतात त्याला, चवड. आहे की नाही, भाकरी एकमेकावर ठेवल्या किंवा एक कॉईन्स एकमेकावर असं ठेवले वर, त्याला चवड म्हणायचं. मातीचा ढिगारा. मातीचा ढिगारा. नेक्स्ट, खूप सारे मुलं आहे. मुलांचा काय असतो, घोळ. मुलांचा घोळ. वाव, मेंढे. हो, मेंढ्यांचा. बाप रे बाप, मेंढ्यांचा कळप.
कळप दोनदा आला ना. हा, कळप काय मेंढ्यांचा कळप आला आणि अजून हे कोणाचा कळप आहे? गुरांचा. ओके. लाकडाची वह्यांचा वाळूचा ढीगसाठी 3 शब्द आले. नारळाचा ढीग, वाळूचा ढीग, कलांगड्याचा ढीग, वाघांचा नाही, प्रिंट मिस्टेक, वाद्यांचा. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात ना, त्याला वाद्य म्हणतात. वाद्यांचा काय असतो? वृंद. वाद्यांचा वृंद. असे द्या. विद्यार्थ्यांचा काय असतं? ग्रुप असते स्टुडंटचा. विद्यार्थ्यांचा गट. वेलींचा कुंज हा शब्द मागील वर्षी पेपरला आलेला शब्द आहे. वेलींचा कुंज. हा, सैनिकांचे पथक. प्रॉब्लेम काय व्हायला? तुम्ही बोंबलायले. आन्सर सांगणार बोंबलणे त्यात फरक असते भाऊ, समजाय ना. आमचे मुलं खूप चांगले बसले आज. मुली उत्तर सांगणं बोंबल नाही त्यात फरक असतो, समजलं का? सैनिकांचे कसं बोलायचे मी बी सांगतो, लक्षात घ्या. तुम्हाला आज व्हायरल होते काय की आपलं लेक्चर? सैनिकांचे पथक, पलटण किंवा तुकडी. भावना पोचल्या? चला नेक्स्ट. हत्तींचा सुद्धा काय? कळप. मी ज्यांच्याकडे पेन घेतली त्यांनी बोलायचं. मुलांना म्हटलं मुलांनी ओके, मुलींनीकडे म्हटलं मुलींनी. फक्त ओरडायचं नाही, आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ओके, चला. नोटांचे पुडके. नोटांची म्हटलं तर थप्पी. नोटांचे म्हटलं तर पुडके. प्रवाशांची झुंड. हे बसमध्ये चढताना प्रवासी त्याची काय झुंडीने जातात. नंतर पाठ्यपुस्तकांचा संच. पिकत घातलेल्या आंबाची अडी. काय ते? अटी नाही, अडी. त्यामुळे त्याला अडी. आंबे पिकवायला घालतात ना ते. पोत्यांची थप्पी. नोटांचे पुडके. फुलझाडांचा ताटवा. बांबूचे बेट. तुमचं लक्ष आहे काय व्यवस्थित? ते एकमेकांना विचारणं बंद करा. आलं बब्या? लक्षात घे. मडक्यांची. काय शब्द पाहिजे? मडक्यांची पाहिजे. तुम्ही बघितले ना, मडके राहतात, मडके एकमेकावर ठेवलेले असे, त्याला म्हणतात मडक्यांची उतरण. मडक्यांची काय असते? उतरण. पुढं माणसांचा जमाव. मुंग्यांची रांग. यात्रेकरूंची जत्रा. यात्रेकरू कशाला येतात? जत्रा भरवायला. कशाला येतात? जत्रा. खूप सारे माणसं गोळा आहे, त्याला करायचं जमाव. मुंग्या कशा चालतात? रांगेत. वस्तूंचा काय असतो? संच. माकडाले. वानरांची काय असते? टोळी. तशी चोरांची बी काय असते? टोळी. वारकऱ्यांची दिंडी असते. कशाची? वारकऱ्यांची दिंडी. विटांचा काय असतो? विमानांचा. जिथं विमान प्लेन्स उभे राहतात, बापरे, ताफा. साधूंचा जथ्था. काय असते? जथ्था. खूप सारे साधू संत गोळा होतात एक कुंभमेळ्याला. त्यांचं खूप सारे साधू संत असतात, त्याला साधूंचा जथ्था. काय म्हणला? साधूंचा जथ्था. शिक्षकांच्या वृंद. आदरणीय शिक्षक वृंद. शिक्षकांचा वृंद. क्लिअर झाले इथपर्यंत? क्लिअर झालं? हा, वाद्यांचा वृंद. शिक्षकांचा वृंद आणि वाद्यांचा सुद्धा काय? वृंद. भावना पोहोचल्या का इथपर्यंत? चला, ओके. आहे की नाही? आपण या ठिकाणी प्रॉपर वेनं एवढे शब्द घेतलेले आहेत.
एकदा चांगल्या प्रकारे लेक्चरही पाहून घ्या आणि शब्द सुद्धा चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या. आलं लक्षात? कारण एक एक प्रश्न महत्वाचा आहे निकाल देण्याकरिता, रिझल्ट आणण्याकरिता. बरोबर आहे. आपली ही ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅच आहे. कोणती बॅच आहे? ऑफलाईन प्लस ऑनलाईन. कारण बरेच विद्यार्थी या वेळेला आपल्या बॅचला या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीये. मग आपण त्यांच्यासाठी विचार केला, कारण ग्रामीण भागातली खेड्यातली बी पोरं आहेत. आपल्या पुसदसारख्या शहरामध्ये या ठिकाणी ते बॅच लावू शकत नाही. पण स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेले आहे, स्कॉलरशिपचा पेपर द्यायचा आहे. तर आपण एक छोटासा प्रयत्न करत आहे की त्या विद्यार्थ्याचा सुद्धा, ग्रामीण भागातल्या सुद्धा यांचा फायदा झाला पाहिजे. आहे की नाही? आमचं काम आहे शिकवणं, तुमचं काम आहे शिक्षण घेणं. बरोबर आहे. काय होतात, विद्यार्थ्यांना सवय लागल्या जातात. अपयश आलं, रिझल्ट नाही आला, आमच्याकडे काय, समजा तुमचा रिझल्ट आला तर तुमच्या फ्रेंडचा रिझल्ट नाही आला, मला कोचिंगच नव्हतं, मला गायडन्सच मिळालं नाही, मला अभ्यासच कोणी घेतला नाही, म्हणून या ठिकाणी आमचा अभ्यास झाला, मग आमचा रिझल्ट आला नाही. कारण द्यायचे नसतात. मग अशा कारण देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आम्ही व्यवस्था करून ठेवली. बाबा तुम्ही आता तरी करा, नाही केलं तर तुमचं नुकसान, केलं जे केलं त्याचा फायदा. आमचा चांगला उद्देश आहे की पुसद तालुक्यातले जास्तीत जास्त विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये ॲक्टिव्ह व्हा. कारण भविष्यातनी चपराशापासून कलेक्टरची नोकरी लागायची असेल तर हेच ज्ञान कामी येणार आहे, हेच नॉलेज कामी येणार आहे. शालेय स्पर्धा परीक्षेतून त्यांची तयारी भविष्यासाठी होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी या प्रवाहात यावं, प्रयत्न करावं. आजचं लेक्चर खूप जबरदस्त झालं, तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला. आय होप तुमचा लेक्चर खूप इंटरेस्टिंग झालं. ऑनलाईनवाल्याला टेन्शन येऊन तुमच्या आवाजामुळं. बरोबर आहे. ठीक आहे, भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये.